श्री स्वामी समर्थ. 29 जूनला सोमवारी वटपौर्णिमा आलेली आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते. सौभाग्यवती महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, वटसावित्रीचे व्रत करतात, वटसावित्रीची ओटी भरतात. या दिवशी उपवास केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करताना किंवा आपण घरीच जरी पूजा करणार असू तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची नाही. अन्यथा आपल्याला पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही. आपण जर पूजा करताना काही चुका केल्या, चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. वटसावित्रीचे व्रत हे प्रामुख्याने सुखी वैवाहिक जीवनासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या उत्तम आरोग्यासाठी केले जाणारे व्रत आहे. वटसावित्रीचे व्रत करत असताना जर ते चुकीच्या पद्धतीने केले, पूजा जर आपण अयोग्य पद्धतीने केली तर आपल्याला त्या व्रताचे फळ मिळणार नाही. पूजा करत असताना घाईने फक्त परंपरा म्हणून, प्रथा म्हणून ही पूजा करू नये. पूर्ण श्रद्धेने आणि व्यवस्थित आपल्याला विधिवत ही पूजा करायची आहे. बऱ्याच महिला घाई गडबडीने ही पूजा उरकत असतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. पूजा करत असताना वडाच्या झाडाला इजा करू नये. पूजेसाठी आपण वडाची फांदी तोडू नये किंवा वडाची पाने या दिवशी तोडू नयेत. या दिवशी वडाच्या झाडाची साल जी आहे तर ती सुद्धा काढू नये. कोणत्याही प्रकारची इजा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला करायची नाही. बऱ्याच महिला वडाच्या झाडाची फांदी आणून त्या फांदीची पूजा करत असतात, परंतु धर्मशास्त्रानुसार याला मान्यता नाही. जर आपण वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करत असू तर ही पूजा अपूर्ण मानली जाते. आपण केलेले व्रत हे फलित होत नाही. तसेच धर्मशास्त्रानुसार वडाच्या रोपाची पूजासुद्धा संपूर्णपणे मान्य नाही. वडाचे झाड हे दीर्घायू असते. वडाच्या झाडाचे आयुष्य 200 ते 250 वर्ष असते. त्यामुळे मोठ्या वडाच्या झाडाचीच म्हणजे 10 वर्षाचे जुने जे झाड आहे तर अशा झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. किंवा ज्या झाडाची उंची ही 6 फूट उंचीपेक्षा जास्त आहे तर अशा झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. परंतु छोट्या रोपाची किंवा वडाच्या फांदीची पूजा आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही. तसेच या दिवशी आपण जेव्हा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो तर त्यावेळेला प्रदक्षिणा अर्धवट सोडू नयेत. आपण 7 प्रदक्षिणा वडाच्या झाडाला घालत असतो त्यावेळेला आपण सुतधागा हा वडाच्या झाडाला गुंडाळत असतो. त्यामुळे आपल्याला काहीही झाले तरी या प्रदक्षिणा मध्येच सोडायच्या नाहीत. बऱ्याच वेळेला आपण 4 प्रदक्षिणा घातल्या आणि मध्येच जर आपला फोन वाजला किंवा काही झाले तर आपण या प्रदक्षिणा अर्धवट सोडतो, परंतु हे चुकीचे आहे. यामुळे सुद्धा पूजा ही अपूर्ण मानली जाते. पूर्ण प्रदक्षिणा आपल्याला या वडाच्या झाडाला घालायच्या आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जो धागा वडाच्या झाडाला गुंडाळत असतो तर तो जास्त घट्ट आपल्याला गुंडाळायचा नाही. त्या झाडाला इजा होणार नाही. तर अशा प्रकारे सैल धागा आपल्याला वडाच्या झाडाला गुंडाळायचा आहे. वडाच्या झाडाजवळ आपल्याला कचरा टाकायचा नाही. कोणत्याही प्रकारची अस्वच्छता आपल्याला त्या ठिकाणी करायची नाही. त्याचप्रमाणे पूजेमध्ये जे आपण साहित्य वापरतो, जी फळे वापरतो, फुले वापरतो, तर खराब झालेलं साहित्य किंवा खराब झालेली सुकलेली फुले किंवा खराब झालेली फळे आपल्याला पूजेमध्ये वापरायची नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ओल्या केसांनी पूजा करायची नाही. जरी आपण या दिवशी केस धुतले तरीसुद्धा केस सुकल्यानंतर आपण त्या केसांची वेणी घालून पूजा करू शकतो. केसातून पाणी टिपकत आहे तर अशा प्रकारे आपल्याला ओल्या केसांनी पूजा जी आहे तर ती करायची नाही, कारण ओल्या केसांनी केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते. तसेच आपण या दिवशी साजशृंगार करूनच पूजा करायची आहे. आपला गळा रिकामा ठेवून किंवा हात रिकामे ठेवून हातामध्ये बांगड्या वगैरे न घालता ही पूजा करायची नाही. जर आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणजे जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते परिधान न करता वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करत असू किंवा जरी आपण घरच्या घरी जरी पूजा केली तरीसुद्धा ही पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला मंगळसूत्र असेल, जोडवी, पैंजण, तसेच आपल्या हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालूनच पूजा करायची आहे. बांगड्या घालत असताना सुद्धा फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालून ही पूजा करायची नाही. तर आपल्याला काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये घालायच्याच आहेत आणि पूजा करायची आहे. या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसून किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसून सुद्धा पूजा करू नये. तर लाल, हिरव्या, गुलाबी किंवा नारंगी, जांभळ्या, मोरपंखी
इतर जे रंग आहेत तर त्या कोणत्याही रंगाची साडी नेसून आपण ही पूजा करू शकतो, परंतु काळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला ही पूजा करायची नाही. त्याचप्रमाणे दक्षिणेला तोंड करून, दक्षिण दिशा ही अशुभ दिशा सांगितलेली आहे, त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून वडाच्या झाडाची पूजा करू नये, तर पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला ही पूजा करायची आहे. चामड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही. त्याचप्रमाणे मांसाहार करून किंवा तामसिक अन्नपदार्थ ग्रहण करून आपल्याला पूजा करायची नाही, तर या दिवशी आपल्याला पूजा करेपर्यंत उपवास करायचा आहे, आपल्याला सात्विक राहायचं आहे. जेव्हा आपण एकमेकींना वाण देतो तर त्यावेळेला आपल्याला त्या वाणाचा किंवा त्या महिलेचा अनादर करायचा नाही, कोणालाही वाईट आपल्याला बोलायचं नाही. वाण देत असताना नम्रपणे आणि आदराने हे वाण द्यायचं आहे. तसेच आपण या दिवशी आपल्या पतीचा सुद्धा अपमान करायचा नाही. या दिवशी आपण वडाच्या झाडाला ज्या वस्तू अर्पण करतो, जे सौभाग्यवान अर्पण करतो किंवा हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करत असतो, नैवेद्य अर्पण करत असतो, तर हे आपण ज्या वस्तू अर्पण करत आहोत तर व्यवस्थित अर्पण करायच्या आहेत. विखुरलेल्या इकडे तिकडे या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या नाहीत. तसेच आपण वडाच्या झाडाची या दिवशी ओटी भरत असतो, तर या ओटीमध्ये सुद्धा चांगल्या साहित्याचा आपल्याला वापर करायचा आहे. वडाच्या झाडाभोवती गर्दी करून, ढकलाढकली करून आपल्याला ही पूजा करायची नाही, तर पूर्ण श्रद्धेने मनोभावे आपल्याला ही पूजा करायची आहे. वडाच्या झाडाजवळ कोणत्याही प्रकारचं नकारात्मक बोलणे तर हे आपल्याला टाळायचे आहे. या दिवशी आपल्याला आपलं मन जे आहे तर ते सकारात्मक ठेवायचं आहे. वडाच्या झाडाला आपण जो सुतधागा गुंडाळतो, तर हा धागा जेव्हा आपण गुंडाळतो तर त्यावेळेला त्याला गाठ मारायची नाही. बऱ्याच महिला एक वेढा घेतला की त्या धाग्याला गाठ बांधतात आणि त्यानंतर उरलेले वेढे घेतात, परंतु इतर महिलांनी जे धागे गुंडाळलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला धागा फक्त अडकवायचा आहे आणि आपल्याला 7 प्रदक्षिणा वडाच्या झाडाला घालायच्या आहेत. या धाग्याला गाठ बांधायची नाही आणि आपल्या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर सुतगुंडी जी आहे तर ती न तोडता तिथेच आपल्याला अडकवायची आहे. आपल्याला हा धागा जो आहे तर तो मध्येच तोडायचा नसतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण दानधर्म करत असतो. दान करत असताना आपल्याला गुप्तपणे हे दान करायचं आहे. या दिवशी आपण ब्राह्मणाला दान करू शकतो, गरीब गरजू व्यक्तींना दान करू शकतो. यथाशक्ती आपल्याला ज्या वस्तूचे दान करणे शक्य होईल तर त्या वस्तूंचे दान करायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी वटसावित्रीची कथा ही आवर्जून ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. आपण जर या दिवशी वटसावित्रीची कथा ऐकली नाही किंवा वाचली नाही तरी सुद्धा हे व्रत अपूर्ण मानले जाते. वटसावित्रीची कथा ऐकल्याशिवाय वटसावित्रीचे, वटपौर्णिमेचे जे व्रत आहे तर ते पूर्ण होत नाही. तसेच पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करायला विसरू नये. वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो, त्यामुळे या त्रिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाला नमस्कार सुद्धा करायचा आहे. वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. शांतपणे आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. वडाची पूजा झाल्यानंतर लगेचच आपण हा उपवास सोडू शकतो किंवा आपण रात्री हा उपवास सोडला किंवा दुसऱ्या दिवशी जरी उपवास सोडला तरी सुद्धा चालतो, परंतु सात्विक अन्नपदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना आपल्याला तामसिक अन्न हे ग्रहण करायचं नाही.